तुम्हाला सांगतो माझी आई तर काय 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 नाही नाही म्हणजे असलीच प्रवाह प्रेक्षक आहे. असलीच म्हणजे नाही म्हणजे काय होतं तुम्हाला सांगतो, दुपारी 1 वाजता आजी रुसली आई हसती म्हणून त्या दोघी बघतात हळद रुसली कुंकू असतं. हा. रात्री जेवायचं काय ते ठरलं तर मग रात्री येणं लागतं ना प्रेमाचं. आणि शेवटी कसं आहे, घरोघरी मातीच्या चुली. अहो माझी आई तर तुम्हाला सांगतो घराच्या तव्याला पण तवा नाही म्हणत, ती म्हणते तू हिरे माझा मी तवा. आपलाच विषय. तुम्ही काय हसताय, ते काय विनोद करताय? उगीच आपला हसायचं म्हणून. एक मिनिट, तुम्ही आता जरा शांत बसा, नाहीतर विषय याचा मिटवा असं म्हणतो. याच्यावर नाही हसलं तुम्ही. सुचित्र यायला नाही नाही नाही, माझं म्हणणं काय आहे, पण मग इथे हे फिरून साधं काम आहे का? अहो नाहीच आहे, साधं काम नाहीच आहे. कारण अनेक मालिकांमधून वेगवेगळ्या पद्धतीचे विषय मांडून सक्षम प्रेरणादायी स्त्रियांच्या गोष्टी दाखवून मराठी परंपरा जपत स्टार प्रवाहानं ही मोठी कामगिरी केली आहे. या प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाचं कोण आहे माहिती? कोण? हो तुम्ही. मी? तुम्ही तुमच्यासारखे प्रेक्षक, तुमच्या आई आजी सारखे रसिक मायबाप प्रेक्षक. आईला आम्ही महत्वाचे आहे. अरे म्हणजे काय, भारी आहात तुम्ही, भारी. भारी. आणि भारी म्हणजे आता तुमच्यासारख्या भारी प्रेक्षकांसाठी अजून भारी प्रवाह गर्जना होणार आहे. मनोरंजनाचं नवं आख्यान सुरू होणार आहे. ठीक आहे, आख्यान म्हणलं टाकावर थाप मारली. आपली मराठी परंपरा, मराठी आपल्याकडे परंपरा. पंचकथांच्या
तो झाकी है, धिंगाणा अजून बाकी आहे. हॅलो हॅलो मंडळी, मनोरंजनाचं नवं आख्यान रंगवण्याची जबाबदारी ज्या कलाकारांवर आहे ते आज तुमच्यामुळे, रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे, या सगळ्या इतक्या भरलेल्या टॅलेंटमुळे स्टार प्रवाह आज महाराष्ट्राची अग्रगण्य मालिका वाहिनी आहे, नंबर 1ची वाहिनी आहे. आणि ते फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे होत आहे, तुमच्या सगळ्यांच्या हार्डवर्कमुळे होत आहे. आणि खरंच मनापासून खूप आभार. 5.5 वर्ष आपण जे हे करतोय, जे सातत्याने आपण लोकांसमोर प्रस्तुत करतोय, त्याच्यात ह्या नवीन 8 खरं तर 6 मालिका आणि 2 कार्यक्रम हे असे पुन्हा एकदा जोडले जातात. आणि ही एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. जुन्या आपल्या ज्या यशस्वी मालिका आहेत त्या कुटुंबात हे सगळे मेंबर्स ॲड होणार आहेत. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्टार प्रवाहाचा हा परिवार, हे कुटुंब वाढतं आहे. आणि त्याचा खरंच खूप मनापासून आनंद आहे आणि अभिमानसुद्धा त्याच वेळी आहे की आज इतकी सगळी दिग्गज मंडळी पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित असलेले दिग्गज मंडळी आहेत, काही मित्र आहेत, काही लहानपणापासून एकमेकांवर काम केलेले आहेत. त्यामुळे खरंच खूप आनंद होतो आहे आज हे सगळं तुमच्यासमोर मांडायला आणि लोकार्पण करायला. या सगळ्यांमुळे असे चांगले चांगले कपडे पण घालायला मिळत आहेत. आणि इतक्या सगळ्या जणांबरोबर व्यासपीठावर उभं राहून आज फक्त हीच मंडळी जोडली जात नाही आहे, तर मला खरंच खूप अभिमान आहे हे सांगायला की स्टार प्रवाहाबरोबर 1 नाही 2 नाही, जवळजवळ 16 निर्माते आणि 16 प्रोडक्शन हाऊसेस जोडले गेलेले आहेत. आणि आता ही 3री मालिका स्टार प्रवाहाने जो विश्वास दाखवला आहे त्याला ही संपूर्ण टीम पूर्ण तो विश्वास सार्थ करेल याची मला खात्री आहे. आणि छान वाटतंय, वेगळा विषय आहे
दोन बहिणींची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की आत्ता माझ्या जवळ असलेल्या ज्या दोन बहिणी आहेत त्या सर्वोत्तम आहेत. तर त्याच्यामुळे खूप बरं वाटतं आहे आणि एक वेगळा विषय मांडायला मिळतोय त्याचा आनंद. आणि तू खरं तर मी असं म्हणते की आम्ही बोलण्यापेक्षा आमचं कामच जास्त बोलेल. आणि मला सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू सो मच म्हणायचं आहे स्टार प्रवाहाचे, सोहम प्रोडक्शनचे, की आम्हा सगळ्या कलाकारांना इतकी मोठी जबाबदारी आणि विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच सगळ्याच कलाकारांकडून. आणि प्रोमोला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे, सगळ्यांचे छान छान लाईक्स कमेंट्स येत आहेत. दोन बहिणींची ही गोष्ट आहे, खूप वेगळी गोष्ट आहे, खूप वेगळी स्टोरी आहे. आणि जे काही प्रोमोज आता आऊट झाले ते बघून तर असं वाटतं की डेफिनेटली ही स्टोरी सगळ्यांना आवडणारच आहे. नैतिक स्वरूपात तुम्हालाच मी बोलायची विनंती करतो. काय आहे मला फक्त सर्वप्रथम स्टार प्रवाहाचे धन्यवाद. संपूर्ण मीडिया टीमचे सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप आभार. नावातच मालिकेबद्दल बरंच काही सांगितलं गेलेलं आहे, मराठी मीडियम. पण ही फक्त एका शाळेची किंवा आपल्या लाडक्या माय मराठी भाषेबद्दलची मालिका नाही आहे, तर त्या अनुषंगाने अनेक लोकांचं जीवन जे जोडलं गेलेलं आहे. त्यात एक प्रेमकथाही आहे, कारण अर्थातच एक नायक आणि एक नायिका आहे. सो ती प्रेमकथाही आहे. एका शाळेभोवती किती लोकांचं आयुष्य गुंफलेलं असतं त्याच्याबद्दलची अत्यंत गोड कथा आहे. आणि मला एवढी खात्री नक्की आहे की आपल्या सर्व प्रेक्षकांना, रसिक प्रेक्षकांना त्यांच्या रोजच्या जगण्यात जे प्रश्न पडतात त्याचं प्रतिबिंब कुठंतरी या मालिकेत नक्की दिसेल. आणि अशा पद्धतीचा विषय मांडण्याचं धाडस मी म्हणेन स्टार प्रवाहाच्या टीमने दाखवलं, त्याबद्दल त्या टीमचे संपूर्ण आभार. सतीश सर, तुम्ही हा आमचा विश्वास दाखवला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आम्ही खरंच ही आशा करतो की हा जो विश्वास दाखवलेला आहे या संपूर्ण टीमवर आम्ही त्याच्यावर साथ ठेवतो. आज शालिनीताई इथे नाही आहेत, पण त्या निर्मात्या आहेत, साम्राज्य आणि सौम्या आहेत त्यांची पुढची पिढी. बट मी असं नेहमी म्हणेन की त्यांच्यापेक्षा बेटर कोण ही मालिका सादर करायची. सो थँक्यू सो मच. अक्षय, मी सिद्धार्थ, मला तुला विचारायचं आहे, एक शो सुरू होतो त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो, आमच्यासारखे अनेक कलाकार मालिकांमधलं टेन्शन विसरून तुझ्या इथे रमतात, खेळतात, जिंकतात आणि खूप मजा करतात. सगळी टेन्शन्स ते एका दिवसामध्ये विसरतात. अशा शोचं निवेदन करायला तुझी सुरुवात केलीस ते आता सीझन 5 पर्यंत हा प्रवास पोहोचलाय. तुला एक कलाकार म्हणून आतून किती आनंद होतोय या सीझन 5चा? नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे मला खूप बरं वाटतंय स्टार प्रवाह आणि मायबाप रसिक प्रेक्षक यांच्यामधली मनोरंजनाची जी गॅप आहे ती स्टार प्रवाह नेहमीच भरून काढतं, प्रत्येक गॅप भरून काढतं. याने माझ्या पोस्टरमधली माझी दातातली गॅप पण भरून काढलेली आहे. मुळात मी असं ऐकलं होतं की ज्यांच्या दातात गॅप असते ते नशिबान असतात, आणि मी खरंच तेवढा नशीबवान माणूस आहे. कलाकार म्हणून किती नशिबान मला माहीत नाही, पण खूप माणूस म्हणून खूप चांगल्या चांगल्या लोकांकडून काम करायची संधी मिळते. अभिजित, यार खरंच तू बरोबर प्रश्न विचारलास की हे निवेदन काय म्हणजे मी एका अवॉर्ड शोमध्ये कॉन्सेप्शलाइज असा एक शब्द होता. तर माझ्या बाजूला अनुभव आपला भाऊ होता, त्याला बोललं जेव्हा हा शब्द मला बोलता येईल ना तेव्हा मी खऱ्या अर्थाने निवेदक होईल. कारण हा शब्द म्हणजे ती मोठी जबाबदारी असते निवेदन करणं. आता ज्या पद्धतीने तू मास्टर्स आहे या गोष्टी त्या, आणि ज्या उत्स्फूर्तपणे म्हणजे अंकुशाबद्दलची कमेंट्स असेल किंवा आत्ता पटसंख्याबद्दल हे जे असतं हे कोणाचंही काम नाही, खरं सांगतो. पण माझ्यावर ही जबाबदारी जी टाकली आहे त्याचं एकच माणूस आहे ते म्हणजे सतीश राजवाडे सर. मी त्यांचे आभार मानतो. कलाकाराला नेहमीच वाटत असतं आपण हे काम करू शकतो, एखाद्या विनोदी कलाकाराला वाटत असतं आपण सिरियस करू शकतो, सिरियस कलाकाराला वाटतं आपण काहीतरी धमाल करू शकतो. कलाकाराला करायची इच्छा असते, पण तो विश्वास टाकणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तो विश्वास स्टार प्रवाहाने आणि सतीश सरांनी माझ्यावर टाकला. मी नेहमीच सांगतो की मला माहीत नाही याचे 5 सीझन कसे होत आहेत, मी फक्त करत चाललोय. जे मी करतो त्याला निवेदन म्हणतात की नाही मला माहीत नाही, पण मला आवडतं. मी जेव्हा सेटवर जातो आणि सगळे माझे मित्रमैत्रिणी जेव्हा येतात, अरे यार का ना रात्री 12ला पॅकअप झालं यार, सकाळी 7ची शिफ्ट आहे यार, आणि आता इथून परत जायचं, हे मी मग माझी ती जबाबदारी की इथे आलाय ना भाई
तिथून असा झाला की कुठे गेला, ठिकाणाला गेला असा लोकांनी ओळखलंच पाहिजे. आणि ती एनर्जी, ती गोष्ट, त्यांची मजा, आपल्या कलाकाराची, स्टार प्रवाहाच्या सगळ्या सुपरस्टारसाठी एक शो करूया ज्यांची धमाल मस्ती असेल. म्हणजे एक दिवशी असतं ना की आई बोलतात खूप अभ्यास केला बाळा, चल पिकनिकला जाऊ. तर हे जे आपले बाबा आहेत सतीश राजवाडे, हे या कलाकारांचा पिकनिकला जाऊ करून ते ठिकाणाला घेऊन येतात. आणि तिथला तो एक पोरगायची ती गाडी, इधर जाव सगळी तो मिळणार. तर ती जबाबदारी इमानी एक बरी करतोय मी. आणि खरंच 5 काय आणि मला कॉल आला कारण की ना खूप वर्षांपासून मला खूप इच्छा होती. माझ्या घरात ऑलरेडी स्टार प्रवाहाचे खूप मोठे फॅन आहेत, सगळे घरात स्टार प्रवाह लावून बसतात. मम्मीचं सारखं असायचं, तू कधी दिसणार आहेस, तूच तेवढी दिसत नाही, सगळे दिसायला लागले. म्हणजे थांब जरा, येईल आपल्याला फोन. आणि खरंच फोन आला आणि खूप वेगळ्या भूमिकेत मी येणार आहे. म्हणजे हे मला जेव्हा ब्रीफ समजलं की अमृता तू हे काम करणार आहेस, म्हणजे तुला खात्री आहे ना सर, म्हणजे तुम्हाला खात्री आहे ना की मी करू शकेन, तर तू करू शकतेस. म्हणजे त्यामुळे मी खूप खूप एक्सायटेड आहे आणि मजा येणार आहे. पुन्हा एकदा इतक्या वर्षांनी मालिका करते आहे, सो डेफिनेटली पूर्ण सगळ्या टीमसोबत अजून आम्ही काम सुरू नाही केलं, पण लवकरच आम्ही काम सुरू करू आणि जोरात आम्ही येऊ आमच्या लाडक्या नाईक बाईंना घेऊन. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि सुबोध सर असल्यानंतर